जय श्रीकृष्ण मंडळी, राधे राधे सर्वांना. पॉलिटी भारतीय राज्यघटना. आज आहे आपला 21वा क्लास, 21वा लेक्चर आणि सर्वात महत्वाचं भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करताना परीक्षेच्या दृष्टीने किंवा स्वतःच्या सामाजिक दृष्टीनेही जेव्हा विचार करतो तेव्हा राष्ट्रपती हा जो भाग आहे हा सर्वात महत्वाचा आहे. आणि सर्वांना माहितीच आहे भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहे. कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता. चला तर सुरू करूया आजचा एक जबरदस्त टॉपिक. बघा, कमेंट बॉक्स मध्ये टाका सध्याचे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत. बघा, सुरुवातीला आपण बघणार राष्ट्रपतींची निवडणूक. राष्ट्रपतींची निवडणूक कशी होते, ठीक आहे. चला, लाईव्ह आलेले सर्वजण, काही विषय नाही. ओके, चला. राष्ट्रपतींची निवडणूक. आता राष्ट्रपतींची निवडणूक कशी होते आपल्याला जनरली माहिती आहे, आमदार खासदार कशा प्रकारे निवडले जातात. पण राष्ट्रपतींची निवडणूक एक त्याच्यासाठी एक जबरदस्त प्रोसेस आहे संविधानामध्ये. ते बघूया आपण. सुरुवातीला बघा, भाग 5 आपण भाग 1 पासून बघत आलेले. भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 फंडामेंटल राईट्स वगैरे सगळे, भाग 3 फंडामेंटल राईट, भाग 4 डीपीएसपी वगैरे सगळ्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे बघितलेल्या आहेत. आता भाग 5 मध्ये काय येतं? भाग 5 मध्ये 52 ते 78 हे संघराज्य कार्यकारी मंडळ. कलम 52 ते 78 जे आहे भाग 5 मधले कलम बघा. भाग 5 मध्ये काय येतं? संघराज्य म्हणजे सेंटरच्या ठिकाणी ज्या काही गोष्टी आहेत, राष्ट्रपती असू द्या, पंतप्रधान असू द्या, मंत्रिमंडळ असू द्या, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वगैरे सगळ्या सगळ्या ह्या गोष्टी ज्या येतात त्या भाग 5 संबंधित आहे. आणि भाग 5 मध्ये कोणते कलम येतात? 52 ते 78 कलम भाग 5 मध्ये येतात. तर आपण बघूया हळूहळू 52 ते 78 मध्ये काय काय गोष्टी आहेत. चला तर, केंद्रीय कार्यकारी मंडळ. आता हे जे केंद्रीय कार्यकारी मंडळ आहे मित्रांनो, केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये जनरली केंद्रीय म्हणजे सेंट्रलला सेंट्रलला काय असतं तर ही कमेंट टाकली नाही कोणी. कमेंट टाका ना, भारताचे सध्याचे राष्ट्रपती टाका की राव. सध्या केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये 5 घटकांचा समावेश होतो. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ, पंतप्रधानांचं मंत्रिमंडळ, वेगवेगळ्या प्रकारचे मंत्री, शिक्षण मंत्री, गृहमंत्री, पर्यावरण मंत्री वगैरे वगैरे. आणि त्यानंतर भारताचे महान्यायवादी. ठीक आहे. हे 5 घटक भारतीय केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये येतात. एखाद्या वेळेस जनरल प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणता घटक केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये येत नाही? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ, भारताचे महान्यायवादी हे सोडून, व्हेरी गुड द्रौपदी मुर्मू, हे सोडून सगळे याच्या बाहेर येतात. आणि कधी कधी इथे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताचे सरन्यायाधीश असा ऑप्शन देण्यात येतो आणि तो चुकीचा ठरतो. ठीक आहे. पुढे आता राष्ट्रपतींचे स्थान आणि भूमिका. राष्ट्रपती, भारताचे राष्ट्रपती काय स्थान आहे, त्यांची भूमिका काय आहे? ठीक आहे. आता भारताचे जे राष्ट्रपती आहे ते राज्याचे प्रमुख आहे. राज्य म्हणजे भारत असं एक स्टेट नाही, पूर्ण. ठीक आहे. भारताला एक राज्य संबोधलेलं आहे. राज्याचे प्रमुख राष्ट्रपती हे भारतीय गणराज्य, गणराज्याचे सर्वोच्च प्रमुख आहे. सर्वोच्च, प्रथम नागरिक, पहिले नागरिक. ते भारताचे प्रथम नागरिक म्हणून ओळखले जातात. राष्ट्राचे प्रतीक, ते राष्ट्राचे एकता, एकात्मता आणि अखंडचे प्रतीक म्हणून काम करतात. राष्ट्राची एकता, एकात्मता आणि अखंडचे प्रतीक म्हणून काम करतात आपले भारताचे राष्ट्रपती. राज्याचे प्रमुख, भारतीय संघ राज्याचे प्रमुख, प्रथम नागरिक आणि राष्ट्राचे प्रतीक. मग त्यांची निवडणूक कशी केल्या जाते? बघा, त्यांची निवडणूक पद्धत जबरदस्त आहे, टेन्शन घेऊ नका. ही आपली जनता आहे, आम जनता. ठीक आहे. अपना काम बनता, जाऊ द्या. ही आहे आपली आम जनता. आम जनता सरळ सरळ राष्ट्रपतींना निवडून देत नाही. मग राष्ट्रपतींची निवडणूक कशी होते? जनता कोणाला निवडून देते? आमदार खासदार. आमदार खासदार कोणाला निवडून देतात? राष्ट्रपतींना. मग ही प्रोसेस कशी आहे बघूया. राष्ट्रपतींची निवड जनतेद्वारे थेट न होता एका निवडणूक मंडळाद्वारे अप्रत्यक्षरित्या बघा शब्द आहे डायरेक्ट. हे आपण डायरेक्ट निवडून देतो. जनता यांना डायरेक्ट निवडून देते आमदार खासदार. पण राष्ट्रपतींची निवडणूक इनडायरेक्ट, अप्रत्यक्षरित्या, इनडायरेक्ट. कसं आहे, काय आहे ते बघूया आपण समोर. फक्त एवढं लक्षात राहू द्या, जनता डायरेक्ट राष्ट्रपतींना निवडून देत नाही. निवडणूक मंडळ जे असतं ते राष्ट्रपतींची नेमणूक करते. कसे करते?
बघा आता सिंपल आहे. बरं, एवढं तर समजलं तुम्हाला की जनता डायरेक्ट निवडणूक करत नाही राष्ट्रपतींची. मग निवडणूक करण्यासाठी कोणी ना कोणी लागेल ना, तर कोण लागेल? निवडणूक कोणाद्वारे होते? संसदेच्या दोन्ही सभागृहाचे, लोकसभा आणि राज्यसभाचे इलेक्टेड लोकसभा आणि राज्यसभा यांचे इलेक्टेड इलेक्टेड म्हणजे लोकांनी निवडून दिलेले, हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात. राष्ट्रपतीचं लेक्चर म्हणजे सगळ्याच्या सगळे पॉइंट महत्वाचे, पहिल्या स्लाइड पासून शेवटच्या स्लाइड पर्यंत कोणत्याही घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, टेन्शन नाही घ्यायचं. फक्त संसदेच्या दोन्ही सभागृहाचे भाग घेऊ शकतात. पहिली गोष्ट, कोणते? इलेक्टेड, निर्वाचित म्हणतात त्यांना. इलेक्टेडला काय म्हणतात? निर्वाचित सदस्य, इलेक्टेड. घटक राज्यांच्या विधानसभांचे, ज्या राज्यांना विधानसभा आहे, विधान परिषद आहे, त्यामधल्या फक्त विधानसभांची इलेक्टेड, सरळ सरळ आमदार. भाऊ इथं खासदार आहे, याचा अर्थ होतो खासदार आणि याचा अर्थ होतो आमदार. पण तुम्हाला पेपरला आमदार आणि खासदार असं थोडी येणार आहे की आमदार आणि खासदार निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात का? तसं नाही येणार. काय येईल? प्रॉपर लँग्वेज मध्ये, संसदेच्या दोन्ही सभागृह म्हणजे कोणते? लोकसभा आणि राज्यसभा. इलेक्टेड मेंबर, निर्वाचित सदस्य. घटक राज्यांच्या विधानसभांचे, विधानसभा, घटक राज्याला विधानसभा असते, विधानसभात कोण असतं? आमदार, इलेक्टेड असतात. दिल्ली आणि पॉंडिचेरी केंद्रशासित प्रदेश, विधानसभाचे निर्वाचित. दोनच केंद्रशासित प्रदेश फक्त. बघा, दिल्ली आणि पॉंडिचेरी, पुदुचेरी म्हणा. बाकीच्या केंद्रशासित प्रदेशांना अजून तरी हा अधिकार नाही आहे. ठीक आहे, बर पुढे. फक्त निर्वाचित, इलेक्टेड जे निवडून आलेले आहे, अशीच निवडून आलेले राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी पात्र असतात. मग पात्र कोण नाही असाही प्रश्न येऊ शकतो ना. पात्र कोण नाही? निवडणुकीत सहभागी न होणारे सदस्य. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणते सदस्य सहभागी होऊ शकत नाही? संसदेच्या दोन्ही सभागृहांचे नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड, जसे की सचिन तेंडुलकर, हेमा मालिनी, हे काय नॉमिनेटेड आहे. यांना निवडून दिलं का कोणी? नाही, यांना नॉमिनेशन दिलेले, चला एक रिप्रेझेंटेटिव्ह दिलेले, असे भाग घेऊ शकत नाही. राज्य विधानसभाचे नामनिर्देशित, विधानसभामध्ये पण कधी जर कोणी नॉमिनेटेड केलेला असेल, एखाद्या विधानसभेमध्ये निवडून नसेल, एक नॉमिनेशन दिलेलं असेल, असेही भाग घेऊ शकत नाही. पुदुचेरी विधानसभाचे नामनिर्देशित सदस्य, तेच ना, विधानसभा म्हणजे नामनिर्देशित. बघा, इलेक्टेड मेंबर, सरळ सरळ एक लक्षात ठेवा, इलेक्टेड त्याला आपण निर्वाचित म्हणतो. समजायला अवघड आहे पण मार्क्स देणारा टॉपिक आहे. इलेक्टेड आणि नॉमिनेटेड, नामनिर्देशित, याला आपण नॉमिनेटेड म्हणतो. आता इंग्लिशमध्ये तर तुम्हाला पेपरमध्ये तर तुम्हाला एकाच लँग्वेज मध्ये राहील ना पेपर. पण एमपीएससी यूपीएससी पेपर घेतले तर दोन लँग्वेज मध्ये असतात, इंग्लिश आणि मराठी, इंग्लिश आणि हिंदी, तुम्ही जसा घेतला तसा. नॉमिनेटेड आणि इलेक्टेड हे शब्द बघायचे, इंग्लिश जर असेल तर, आणि इंग्लिश नसेल तर निर्वाचित बघायचं आणि नामनिर्देशित बघायचं. तर हे भाग घेऊ शकत नाही, हे भाग घेऊ शकतात. आणि ते पण इथं कन्फ्युजन करण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात राहू द्या, इथे फक्त दिल्ली आणि पॉंडिचेरी या दोनच केंद्रशासित प्रदेशाचे घेतात, बाकी केंद्रशासित प्रदेशाचे नाही. इथं सर्व केंद्रशासित प्रदेश असं जर टाकलं तर ते स्टेटमेंट चुकीचं राहील. ठीक आहे. राज्य विधान परिषद, आता आपण मागे बघितलं विधानसभामध्ये, राज्य विधान परिषदेमध्ये द्विगृही विधिमंडळ असल्यास निर्वाचित आणि नामनिर्देशित दोन्हीही सदस्य. बघा आता हा जो भाग आहे, आता इथं लक्ष द्या. मी काय बोललो तुम्हाला? इलेक्टेड मेंबर भाग घेऊ शकतात म्हणजे लोकांनी निवडून दिलेले, नामनिर्देशित भाग घेऊ शकत नाही. ठीक आहे. पण आता ज्या राज्याला विधानसभा आणि विधान परिषद आहे, समजा महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्र राज्याला विधानसभा पण आहे आणि विधान परिषद पण आहे. विधान परिषदेमध्ये जर काही निवडून दिलेले असतील तर तेही भाग घेऊ शकत नाही. म्हणजे विचार करा तुम्ही, म्हणजे विधान परिषदेमधील कोणतेच सदस्य भाग घेऊ शकत नाही. विधान परिषद, समजून घ्या, गोष्ट समजून घ्या, विधान परिषदेमधले निर्वाचित सदस्यही भाग घेऊ शकत नाही. म्हणजे विधान परिषदेचा राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी काहीही रोल नाही. मग विधान परिषदेमध्ये नॉमिनेटेड, नामनिर्देशित असू द्या किंवा इलेक्टेड मेंबर असू द्या,
विधान परिषदेचा आणि राष्ट्रपतींच्या निवडणुकीचा काही संबंध नाही. हे तिघ जण भाग घेऊ शकत नाही. हे तिघ जण भाग घेऊ शकतात. समजायला अवघड जाईल पण मार्क्स देणारा टॉपिक आहे. ओके, काही प्रॉब्लेम्स तुमचे नाही. बर, पुढे महत्वाची टीप 104वी घटना दुरुस्ती 25 जानेवारी 2020 ला 104वी घटना दुरुस्ती झाली आणि त्यांनी काय सांगितलं, लोकसभा आणि राज्य विधानसभा मधील अँग्लो इंडियन समुदायाच्या सदस्यांचे नामनिर्देशन रद्द करण्यात आले आहे. ही तरतूद 25 जानेवारी 2020 पासून लागू झाली. त्यामुळे आता ते राष्ट्रपती निवडणुकीचा भाग असू शकत नाही. म्हणजे लोकसभा आणि राज्य विधानसभा मधील अँग्लो इंडियन समुदायाचे सदस्याचे नामनिर्देशन म्हणजे पहिले अँग्लो इंडियन, अँग्लो आई वडील एक इंग्रज, दोघांपैकी एक इंग्रज, त्यांना अँग्लो इंडियन म्हणतो आपण. सुरुवातीला अँग्लो इंडियन हे भाग घेऊ शकत होते. ठीक आहे. आता 25 जानेवारी 2020 ची जी 104वी घटना दुरुस्ती झालेली आहे, हे राष्ट्रपती निवडणुकीचा भाग असू शकत नाही. आता सरळ सरळ 104वी जी घटना दुरुस्ती आहे त्यानं एक गोष्ट सांगितली की अँग्लो इंडियन राष्ट्रपती निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकत नाही. ठीक आहे, निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकत नाही. जास्त डीप मध्ये जाऊ नका. एवढं जरी लक्षात राहिलं तरी भरपूर आहे. ठीक आहे, पुढे आता विशेष स्थिती. विधानसभा विसर्जित असल्यास बघा, प्रत्येक गोष्टीला जे आपले विद्वान लोक आहे प्रत्येक गोष्टीला त्यांनी लॉजिक लावलेले आहे. परत तुमच्यासाठी रिपीट करतो कारण टॉपिक महत्वाचा आहे. बघा कसं आहे, समजणं महत्वाचं आहे आपल्यासाठी. ओके, बघा भाग कोण घेऊ शकतं रे, जे निवडून आलेले आहे. कोण कोण निवडून आलेले, सरळ सरळ खासदार, लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये पण खासदार असतात. आमदार विधानसभामध्ये हे दोन जण भाग घेऊ शकतात. दिल्ली आणि पॉंडिचेरी केंद्रशासित प्रदेशाचे निवडून आलेले सदस्य भाग घेऊ शकतात. आता भाग कोण नाही घेऊ शकत, परत रिपीट करते आपण, भाग कोण नाही घेऊ शकत, नॉमिनेटेड, जे निवडून आलेले नाही, ज्यांना नॉमिनेट केलेलं आहे, आपण त्यांना एक प्रपोजल टाकून त्यांना उभं केलेलं की चला हे ते निवडून न आलेले हे भाग घेऊ शकत नाही. पण विधान परिषदेबाबत एक गोष्ट लक्षात ठेवा, विधान परिषदेमध्ये जरी निवडून आलेले काही तुम्हाला आमदार दिसतील पण तरी ते भाग घेऊ शकत नाही. इथे तुमचा गेम होऊ शकतो. ठीक आहे, चालेल. पुढं 104 घटना दुरुस्ती अँग्लो इंडियन निवडणुकीत भाग घेऊ शकत नाही. पुढं पुन्हा कोणी भाग घेऊ शकत, विधानसभा विसर्जित असल्यास, म्हणजे सरळ सरळ सध्या जे मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री पदावर नाहीये, म्हणजे मुख्यमंत्री काढून टाकलेले, म्हणजे त्या राज्यासाठी कोणीच मुख्यमंत्री नाही, मंत्रिमंडळ नाही, म्हणजे सरळ सरळ लोकसभा सध्यासाठी विसर्जित आहे, म्हणजे नवीन निवडणुका येणार आहे. ठीक आहे, त्या कंडिशन मध्ये काय म्हणते बघा, जर एखादी विधानसभा विसर्जित झाली असेल तर तिचे सदस्य राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करण्यास पात्र नसतात. ही जी विधानसभा आहे, विधानसभामध्ये कोण असतं रे, आमदार. आता ती विसर्जित झाली म्हणजे यांच्याकडे जे पद होते, मुख्यमंत्री असू द्या, कोणते गृहमंत्री असू द्या, पर्यावरण मंत्री असू द्या, शिक्षण मंत्री असू द्या, जे काही यांच्याकडे पद होते त्या पदांचा त्यांच्यावर अधिकार नाही. आता का नाहीये, कारण ती लोकसभा विसर्जित झालेली आहे. म्हणून हे विधानसभा जर विसर्जित असेल तर राष्ट्रपती निवडणुकीमध्ये ते भाग घेऊ शकत नाही. कंडिशन दिलेली आहे त्यांनी, जरी राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी त्या विधानसभेच्या नवीन निवडणुका झाल्या नसल्या तरीही जुने सदस्य मतदान करू शकत नाही. म्हणजे आता लोकांना काय वाटेल की राष्ट्रपतीची निवडणूक करायची आहे पण यांची निवडणूक तर झाली नाही. म्हणजे आता मला सांगा, ही एक खुर्ची, काय एक खुर्ची, आता इथं खुर्चीवर बसलेली, इमॅजिन करू शकता का नाही, मी खुर्चीवर बसलेलो आहे, आता खुर्चीवर उठलो मी, आता ही खुर्ची खाली आहे, खुर्ची खाली आहे, पण तुम्ही काय म्हणसाल, बसा ना, दुसरे कोणी येईपर्यंत 5-10 मिनिट तुम्ही बसू शकता. मग मी बसलो, या खुर्चीवर माझा अधिकार झाला का नाही 5-10 मिनिटासाठी. मग तसंच लोकसभा जर विसर्जित आहे तरी तिच्यावर अधिकार सध्या कोणाचा आहे, याच आमदारांचा आहे. मग यांना थोडासा आपण अधिकार दिलेला आहे तर यांना निवडणुकीत भाग देता येईल का, नाही देता येणार. जरी त्यांना थोडासा अधिकार आहे विधानसभेवरती, नवीन आमदार खासदार येईपर्यंत तो त्यांचा तात्पुरता अधिकार झाला. पण अशा आमदारांना, म्हणजे अशा निर्वाचित सदस्यांना राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेता येणार नाही. म्हणजे सरळ सरळ एक गोष्ट काय लक्षात ठेवायची, विधानसभा जर बरखास्त असेल, विसर्जित झालेली असेल तर तिथले निवडून आलेले जे आमदार असतात ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकत नाही. टॉपिक क्रिटिकल आहे, समजायला अवघड आहे पण गोष्टी समजून घ्या.
जी गोष्ट लवकर समजत नाही पण ती एकदा समजली तर लवकर विसरत पण नाही आपण. भरपूर मोठं आहे. पुढे कलम 55 मतमूल्याचे तत्वज्ञान. बरं इथपर्यंत झालं. आता कोण मतदान करणार कोण नाही करू शकत ठीक आहे, इथपर्यंत आपण पोहोचलेलो. आता मतदान कसं करायचं बघा. समानता. दोन तत्वे पाळली जातात प्रमुख. दोन प्रमुख तत्वे कोणते? समानता. राज्यांच्या प्रतिनिधित्वामध्ये समानता राखली जाते. प्रश्न नाही विचारणार याच्यावर कोणी तुम्हाला, जस्ट इंट्रोडक्शन की मतदान कसं करायचं. राज्यांच्या प्रतिनिधित्वामध्ये समानता राखली जाते म्हणजे राज्यांचे जे प्रतिनिधित्व आहे त्या सर्वांना समान हक्क दिला जाईल. समतोल. संघराज्य आणि सर्व राज्य यांच्या मतमूल्यामध्ये समतोल राखला जातो. म्हणजे बघा प्रतिनिधींना, राज्यांचे जे प्रतिनिधी आहे त्यांनाही समान अधिकार दिला जाईल निवडणुकीमध्ये. म्हणजे निवडणूक पारदर्शक करायचे, अप्रत्यक्षरित्या जरी असली तरी पारदर्शक असली पाहिजे असं म्हणणं आहे. संघ राज्य म्हणजे सरळ सरळ सेंटर, राज्य म्हणजे सगळे स्टेट. सेंटर आणि स्टेटला सर्वांना समान अधिकार राहील मतमूल्यामध्ये, म्हणजे मतदान करण्यामध्ये सर्वांना समान अधिकार राहील अशी गोष्ट. आता मतदान करायचं आपल्याला. चला, आमदाराच्या मताचे मूल्य. आमदाराचं जे मत आहे त्याचं मूल्य कसं घेतात. आमदार म्हणजे लोकसभेचे विधानसभेचे निवडून आलेले. काय करायचं, त्या राज्याची एकूण लोकसंख्या. ठीक आहे, समजून घ्या. आमदाराच्या मताचे मूल्य कसं मोजतात, त्या राज्याची एकूण लोकसंख्या आणि त्या विधानसभेमधील एकूण निवडून आलेले लोक. ठीक आहे, गुणिला 1/1000. हे झाला एक फॉर्म्युला. परत बघा, आमदाराच्या मताचे मूल्य म्हणजेच एका निर्वाचित आमदाराच्या मताचे मूल्य राज्यासाठी कसं करतात, तर त्या राज्याची एकूण लोकसंख्या बघतात, त्या राज्याची एकूण लोकसंख्या त्याला भाग देतात त्या राज्यामधले एकूण आमदार गुणिला 1/1000. हे झालं एका मताची किंमत, आमदाराच्या एका मताचे मूल्य. ठीक आहे, पुढं हे सूत्र राज्याच्या लोकसंख्येला योग्य प्रतिनिधित्व देते. म्हणजे याचं म्हणणं काय आहे, एखाद्या राज्याची लोकसंख्या कमी असेल, एखाद्या राज्याची लोकसंख्या जास्त असेल, तर त्या दोन्ही राज्यांना ते समान पातळीवर आणतं, म्हणून हा फॉर्म्युला आहे. पुढे खासदाराचं कसं असतं बुवा ना, खासदाराचं बघा, सर्व राज्यांच्या सर्व आमदारांच्या मतांची एकूण बेरीज. सर्व आमदारांच्या मताची आपण इथे व्हॅल्यू काढली, इथे आमदाराच्या मताचे मूल्य काढले. आता टोटल जे मूल्य आले त्याला संसदेच्या दोन्ही सभागृहातील एकूण निर्वाचित सदस्यांना भाग द्यायचा. समजायला अवघड आहे पण समजून घ्या, सोपं आहे, जास्त क्रिटिकल नाही. हे आमदार आहे, आमदाराच्या मताचं मूल्य आपण असं काढलं. ठीक आहे, आणि या मताच्या मूल्याला जर लोकसभा आणि राज्यसभामध्ये निवडून आलेल्या लोकांच्या बेरजेनं भागलं तर खासदाराच्या मताचे मूल्य येते. मग पुढं कोटा. मग एक मत असं ठरलं, आमदाराचं एक मत ठरलं, खासदाराचं एक मत ठरलं. ठीक आहे, आता निवडणुकीला उभे राहिलेले समजा 4-5 जण उभे राहिलेले निवडणुकीला, तर आमदाराचं एक मत ठरलं, आपलं खासदाराचं एक मत ठरलं. मग ते प्रत्येकाला मत देत चालतील. मग एकूण किती मतं पडले त्याला 2 न भाग द्यायचा. एक आणि एक म्हणजे सरळ सरळ 2 न भाग द्यायचा आणि त्याच्यात एक ऍड करायचा. म्हणजे सरळ सरळ काय, जास्त डीप मध्ये जाऊ नका, मॅथमॅटिकल कंडिशन आहे, फक्त सरळ सरळ सांगतो तुम्हाला. म्हणजे सरळ सरळ 50% पेक्षा जास्त मते मिळवणे अनिवार्य आहे. परत बघा, परत रिपीट करतो, थोडंसं अवघड आहे. आमदाराच्या मताचे मूल्य म्हणजे काय, राज्याची एकूण लोकसंख्या आणि टोटल आमदार किती आहे गुणिले 1/1000. खासदाराच्या मताचे मूल्य काय, म्हणजे एका आमदाराचं एक, आता आमदाराच्या मताचं मूल्य झालं, आता तो आमदार मतदान करणार म्हणजे त्याचं मूल्य आलं समजा 1 पॉईंट समथिंग समथिंग येईल, तर तो मतदान करेल पुढच्या वेळेला. ठीक आहे, अशी गोष्ट असते ती. खासदाराच्या मताचं मूल्य म्हणजे काय, आमदाराचे एकूण मूल्य किती आलेले, टोटल खासदार किती आहे लोकसभा आणि राज्यसभामध्ये निवडून आलेले. ठीक आहे, हे झालं खासदाराच्या मताचे मूल्य. आता हे दोघं जण वोटिंगला चालले, 4 जण आहे, याला वोट करून राहिले, याला वोट करून राहिले, याला वोट करून राहिले, याला वोट करून राहिले. पण याला जर वोट करून राहिले तर याला 50% पेक्षा जास्त मतं मिळवणं आवश्यक आहे. जर नाही मिळाले तर हा फेल झाला, 3च जण उरले. ठीक आहे, अशी गोष्ट. मग सर 50% पेक्षा जास्त मतं मिळतील का, मिळू शकतात. कशी मिळू शकतात बघा, गुप्त मतदान. हे मतदान पूर्णपणे गुप्त होते. प्रमाणशीर प्रतिनिधित्व. बहुमताऐवजी विशिष्ट कोट्यानुसार निवडणूक होते. बहुमत नाही, विशिष्ट कोटा आहे. समजा आता तुम्ही आर्मी नेव्हीचा फॉर्म भरता का नाही, एनडीचा फॉर्म भरता, आर्मी नेव्हीचा फॉर्म भरता, तर तुम्हाला एक ऑप्शन असतो, एनडीचा फॉर्म भरता ना तुम्ही. जनरली एनडीच्या फॉर्म बद्दल सांगतो मी तुम्हाला. एनडीच्या फॉर्म मध्ये ऑप्शन असतो, पहिला आर्मी, दुसरा समजा नेव्ही, तिसरा समजा एअरफोर्स. एक जनरल सांगते तुम्हाला एअरफोर्स. मग तुम्ही काय करता, याला पहिला क्रमांक देता, याला दुसरा क्रमांक देता, याला तिसरा क्रमांक देता. ठीक आहे, मग सेम काय करते, जे आमदार खासदार आहे त्यांना ते
जेवढे उभे राहिलेले राष्ट्रपतींसाठी त्यांना असे नंबर देतात. मग तू 1 नंबरला याला ठेवायचं की 2 नंबरला, तर मी हे समजा मी 1 नंबरला नेव्ही ठेवलं, हा दुसरा आहे, 2 नंबरला दुसऱ्या वाल्यानं काय ठेवलं, आर्मी वाल्याला ठेवलं. मग पण मी सगळ्यांना मतदान करू शकतो. मी यालाही मतदान केलं, मी यालाही मतदान केलं, मी यालाही मतदान केलं. फक्त त्याला प्रेफरन्स वाईज वेगळं ठेवलं. याला पहिल्या नंबरला ठेवलं, याला दुसऱ्या नंबरला ठेवलं, याला तिसऱ्या नंबरला ठेवलं. मग असं ठेवल्यावर काय होते पुढे बघा, सर्वात आधी पहिल्या पसंतीची मते मोजली जातात. मग सगळ्यात आधी पहिल्या पसंतीची मते मोजली जातात की पहिली पसंत कोणी कोणी कोणाला दिलेली. मग पहिल्या आर्मीवाल्यांना सर्वात जास्त दिलेली गळ्या पहिली पसंती नाही. नेव्हीवाल्यांना सर्वात पहिली पसंती सर्वात जास्त दिलेली नाही. एअरफोर्स वाल्यांना सर्वात पहिली पसंती जास्त दिलेली, असं ते ठरवतील. सर्वात आधी पहिल्या पसंतीची मते मोजली जातात. जर कोणत्याही उमेदवाराचा निवडणूक कोटा पूर्ण झाला नाही तर दुसरी फेरी चालू होते. मग आता समजा आर्मीवाल्यांना मतं पडलेले, काही जणांनी आर्मीला मतं दिलेले पहिले, काही जणांनी नेव्हीला आणि काही जणांनी एअरफोर्सला. पण तुम्हाला सांगितलं 50% पेक्षा जास्त जर मतं त्याला नसतील, मग 50% पेक्षा जास्त मतं जर आर्मीवाल्यांना नसतील तर ते कॅन्सल, दुसरी फेरी चालू होते. मग दुसरी फेरी सुरू होते. सर्वात कमी मते मिळणाऱ्या उमेदवाराला बाद करून. मग याच्यामध्ये सर्वात कमी दुसऱ्या फेरीमध्ये काय होतं, सर्वात कमी मतं ज्याला मिळालेले त्याला बाद करण्यात येतं आणि त्याच्या मतपत्रिकावरील दुसरी पसंती इतर उमेदवाराला हस्तांतरित केली जाते. म्हणजे समजा हा बाद झाला, नेव्हीवाला बाद झाला, तर ज्यांनी नेव्ही 2 नंबरला टाकलेले तर कट होऊन जाईल आणि त्यांचा दुसरा नंबर डायरेक्ट कोण येईल, मग एअरफोर्स. ही झाली पद्धत. ठीक आहे, समजून घ्या. एवढ्या डीप मध्ये कोणी प्रश्न विचारणार नाही तुम्हाला. इलेक्ट्रोल कॉलेज म्हणतात त्याला, निवडणूक पद्धत. पण माझं सांगणं काम आहे तुम्हाला. मला माहिती ही गोष्ट भरपूर जणांना समजली नसेल, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा भरपूर चांगला प्रयत्न केलेला आहे. तुम्ही नंतर व्हिडिओ रिपीट मोडवरती बघा आणि शिकून घ्या की पद्धत कशी असते. ठीक आहे, पुढे निवडणूक वाद आणि सर्वोच्च न्यायालय. बरं, आता निवडणूक तर झाली, संपली, राष्ट्रपती निवडून आले. ठीक आहे, आता राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये जर काही वाद असतील तर ते वाद सोडवण्याचा अधिकार कोणाला असतो. बघा, आजच्या टॉपिक मधला सर्वात जो डेंजर सब्जेक्ट होता निवडणूक पद्धत, तो संपलेला आहे. ठीक आहे, आता निवडणूक वाद आणि सर्वोच्च न्यायालय. निवडणूक वाद, अंतिम अधिकार. बघा, प्रत्येक टॉपिकवर प्रश्न आहे. अंतिम अधिकार, राष्ट्रपती निवडीबाबतचे सर्व शंका वाद केवळ सर्वोच्च न्यायालयाकडूनच सोडवले जातात. त्यांचा निर्णय अंतिम असतो. म्हणजे वाद म्हटलं निवडणुकीचा, कोणाचा, राष्ट्रपती निवडणुकीचा, तर सर्वोच्च न्यायालयाचे जो निर्णय राहील तो अंतिम राहील. अपूर्ण निवडणूक मंडळातील पद रिक्त आहे, उदाहरणार्थ विधानसभा विसर्जित, या कारणास्तव निवडणुकीला न्यायालयात आव्हान देता येणार नाही. म्हणजे समजा निवडणूक चालू आहे, निवडणूक चालू आहे, निवडणूक मंडळातील पद रिक्त आहे. समजा एखादा आमदार खासदाराचं पद रिक्त आहे. ठीक आहे, तर मग पद रिक्त आहे, त्या कारणानुसार तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही. प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा रे बाबांनो. प्रत्येक गोष्ट आहे पेपरमध्ये, कुठून पेपर सेटर कुठून पेपर काढेल हे कोणालाच माहित नसतं. म्हणून नो गॅरंटी नो वॉरंटी. एमपीएससी युपीएससीचे एक्झाम तशाच असतात. कोणता जर क्लास तुम्हाला ओरडू सांगत असतील ना, माझ्या नोट्समधून प्रश्न येतात, माझ्या नोट्समधून प्रश्न येतात, तसं काही नसतं मित्रांनो. प्रश्न कुठून येतात हे कोणालाच माहित नाही. अभ्यास चांगला करा. निवडणूक मंडळातील पद रिक्त आहे. निवडणूक मंडळ बघितलं आपण. निवडणूक मंडळ कोणतं, कोण कोण मतदान करू शकतं, त्यांच्यापैकी जर कोणाचं पद रिक्त आहे, अशा कारणास्तव की चला तुम्ही निवडणूक कसं काय घेऊन राहिले, ते पद तर रिक्त आहे, अशा कारणास्तव तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही. तिसरं, अवैधतेचा परिणाम. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक अवैध ठरवली तरी त्या व्यक्तीने तत्पूर्वी राष्ट्रपती म्हणून केलेली अधिकृत कामे अवैध ठरत नाही, ती अंमलात राहतात. म्हणजे समजा एखादा राष्ट्रपती निवडून आलेला आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर 1-2 महिने राष्ट्रपती पदावर राहिलेला आहे आणि त्याने कार्य केलेले, बिल पास केलेले, एखादं साईन मारलेली आहे, काही त्यांचे ऑर्डिनन्स पास केलेले, तर हे जसेच्या तसेच राहतात. त्यांना अवैध ठरवलं जाणार नाही. कधी नाही ठरवलं जाणार, जर असं समजलं सर्वोच्च न्यायालयाला की ही जी राष्ट्रपती निवडून आलेले हे निवडणूक अवैध होती. समजून घ्या, राष्ट्रपती निवडून आलेली ही जी निवडणूक होती ती अवैध होती, पण तरीही त्यांनी केलेले काम, जो काही टाइम पिरियड असेल, 1-2 महिने, एखादं वर्ष राहिलेलं असेल, त्या एखाद्या वर्षात 1-2 महिन्यात राष्ट्रपतींनी केलेले काम अवैध ठरवलं जाणार नाही, जरी निवडणुकीची पद्धत अवैध असेल. थोडं समजायला वेगळं आहे, पण हे खरं आहे. ठीक आहे, लक्षात येईल. तिसरा पॉईंट म्हणजे परत सांगतो एकदा, निवडणूक पद्धतीमध्ये घोळ असेल सरळ सरळ,
पण हे घोळ कळायला जर लेट झालं आणि त्यापर्यंत राष्ट्रपतीने जे काही कामं केलेले असेल तोपर्यंत ते कामं अवैध ठरवलं जाणार नाही. म्हणजे ते कामं म्हणजे तू जे एखादं जर बिल पास केलेलं असेल तर त्याला ग्राह्य धरलं जाईल असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. पुढे संविधान सभेचा दृष्टिकोन अप्रत्यक्ष निवडणूक का बरं मग राष्ट्रपतीची निवडणूक अशी का घेतात? पहिलं कारण संसदीय पद्धतीशी सुसंगत भारताची खरी सत्ता पंतप्रधान व मंत्रिमंडळाकडे असते. राष्ट्रपती केवळ नामनिर्धारित प्रमुख असल्याने थेट निवडणूक विसंगत ठरली असते. सरळ सरळ म्हणजे काय? राष्ट्रपती हा नॉमिनेटेड आहे. कसा आहे? नामधारी. नामधारी. कार्यकारी कोण असतं? नामधारी येतो. कामं कोणाच्या हातात असतात? म्हणजे करतो कोण? पंतप्रधान. राष्ट्रपती नामधारी आहे म्हणजे त्याच्यासाठी डायरेक्ट इलेक्शनची काही गरज नाही. सरळ सरळ. खर्च आणि वेळ. आता भारताची लोकसंख्या एवढी मोठी आहे, त्याचे इलेक्शन घ्या, खर्च जाणार, वेळ जाणार, त्याच्यानंतर पारदर्शकता राहणार नाही. राज्यांचे प्रतिनिधित्व थेट निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व राहिले असते. सध्याच्या पद्धतीमुळे राष्ट्रपती केंद्र आणि राज्य या दोघांचे समान प्रतिनिधी बनतात. थेट निवडणूक जर घेतली असती तर लोकसभेत जे निवडून आलेले आहेत केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व राहिले असते. म्हणजे केंद्रामध्ये जो सत्ताधारी पक्ष आहे, जो सत्तेत पक्ष आहे सध्या, त्यांचंच वर्चस्व राहिलं असतं राष्ट्रपती निवडणुकीमध्ये. म्हणून अप्रत्यक्ष निवडणूक घेतात. ह्या 3 गोष्टीमुळे राष्ट्रपतीची निवडणूक अप्रत्यक्षरित्या होते. ठीक आहे. चला पुढे. बर मग टीका, प्रत्येक गोष्टीवर टीका होणार. प्रमाणशीर प्रतिनिधित्व ही संज्ञा तांत्रिकदृष्ट्या चुकीची मानली जाते कारण ही पद्धत 2 किंवा अधिक जागा भरण्यासाठी असते. आता काही लोकांचं म्हणणं काय आहे? बरोबर आहे. आता एनडीएचा फॉर्म आहे का नाही? एनडीएचा पेपर देतो आपण तुम्हाला. 2 किंवा 2 पेक्षा जास्त जागा असतात, 3 किंवा 4 ऑप्शन असतात. मग यांचं म्हणणं काय? ही पद्धत जिथे 3 किंवा 4 जागा भरायच्या आहेत त्याच्यासाठी असते. आपल्याला राष्ट्रपतीची एकच जागा आहे तर ही पद्धत चुकीची अशी काही जणांची टीका आहे. पेपरसाठी नाही, फक्त टीका आहे. याला अल्टरनेटिव्ह दिलं त्यांनी पर्यायी मत पद्धत. याला तुम्ही पर्यायी मत पद्धत म्हणा. अप्रत्यक्ष निवडणूक नका म्हणू, पर्यायी मत पद्धत म्हणा. एकल संक्रमणीय मत. राष्ट्रपतीची निवडणूक एकल संक्रमणीय मत या पद्धतीने होते. हे लक्षात राहू द्या. हा शब्द लक्षात राहू द्या. हुकला होता आपला. पण इथं सांगतो राष्ट्रपतींची निवडणूक अप्रत्यक्षरित्या होते. कोणत्या पद्धतीने? एकल संक्रमणीय मत. सिंगल ट्रान्सफरेबल वोट त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. सिंगल ट्रान्सफरेबल वोट. राष्ट्रपतींची निवडणूक एकल संक्रमणीय मत पद्धतीमध्ये होते. परत सांगतो राष्ट्रपतींची निवडणूक एकल संक्रमणीय मत या पद्धतीद्वारे होते. 2दा-3दा रिपीट केलं म्हणजे महत्वाचं असेल म्हणूनच रिपीट केलं का नाही लक्षात राहू द्यायचं. कारण आता यालाही आक्षेप ठेवला काही लोकांनी का मतदाराला केवळ एकच मत नसून अनेक पसंतीक्रम दिला जातो. तुम्ही जर म्हटले ते एकल संक्रमणीय मतच म्हटलं पण पसंतीक्रम तर तुम्ही जास्त देऊन राहिले ना, म्हणून तुम्ही याला एकल संक्रमणीय मत अशी पद्धत का म्हणत आहे असे आरोप आहे. या स्लाइडवरती प्रश्न फक्त एकच लक्षात राहू द्यायचा. एकल संक्रमणीय मत ही पद्धत वापरली जाते राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी. पुढे एक मिनिट. वाट आता पुढचा टॉपिक आहे भारताचे राष्ट्रपती संविधानाचे सर्वोच्च पद, पात्रता, अटी, महाभियोग आणि महत्त्वपूर्ण कलनांचे सविस्तर विश्लेषण. आता इथपर्यंत राष्ट्रपतीची निवडणूक वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या. आता राष्ट्रपती कोण होऊ शकतो भारताचा? काय काय अटी आहे, काय काय पात्रता आहे ते आपल्याला बघायचे आहे. ती भारताची नागरिक असली पाहिजे. ती व्यक्ती भारताची नागरिक असली पाहिजे. ती व्यक्ती भारताची नागरिक असली पाहिजे. तिने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावीत. आता बघा राष्ट्रपती पदासाठी वयाची अट आहे 35 वर्षांसाठी. त्याच्यानंतर ती लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असली पाहिजे. आता लोकसभेचा सदस्य निवडून येण्यास पात्र असलं पाहिजे म्हणजे काय? म्हणजे सरळ सरळ आमदार आणि खासदार होण्यासाठी जी पात्रता असते लोकसभेचा सदस्य आपण समोर बघणार आहे. खासदार समजून घ्या. कंडिशन विचारल्या जातात पेपरला. कसं? भारताची प्रथम नागरिक भारताची नागरिक असली पाहिजे पहिली गोष्ट. वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजे. त्याच्यानंतर
लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असले पाहिजे. म्हणजे लोकसभेचा सदस्य, एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. लोकसभेमध्ये निवडून येण्यासाठी वय 25 वर्ष असतं. किती असतं? 25 वर्ष. लोकसभेचा सदस्य निवडून येण्यासाठी ज्या काही अटी आहेत त्या अटींची परिपूर्तता त्या व्यक्तीने केली पाहिजे, तरच तो राष्ट्रपती पदासाठी पात्र होतो. अजून आपण लोकसभापर्यंत पोहोचलेलो नाही. लोकसभेचा जेव्हा आपला अभ्यास होईल तेव्हा हा पॉइंट तुम्हाला क्लिअर होईल. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा, भारताची नागरिक असली पाहिजे, 35 वर्ष पूर्ण असले पाहिजे आणि लोकसभेचा सदस्य होण्यास जी पात्रता असते त्या पात्रताची परिपूर्तता त्या व्यक्तीने केलेली असली पाहिजे. हे 3 गोष्टी झाल्या. चौथी, तिने केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्राधिकरण किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणात लाभाचे पद, ऑफिस ऑफ प्रॉफिट घेतलेले नसावे. लाभाचे पद म्हणजे सरळ सरळ ती एखादी गव्हर्नमेंट एम्प्लॉई नसावी. म्हणजे आतापर्यंत तिने, त्या व्यक्तीने कोणत्याही सरकारी जॉब केलेला नसावा. लाभाचे पद. ठीक आहे, ह्या 4 गोष्टी असतात. तर हे तर नॉर्मली समजा, कारण हे जास्त करून विचारलं जात नाही. या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे पण विचारलं जात नाही. या 2 गोष्टीमध्ये तुमचा गेम होईल. वयाची 35 वर्ष लक्षात ठेवायची. लोकसभेच्या ऐवजी राज्यसभा करतील ते तुम्हाला कन्फ्युजन देण्यासाठी. इथे लोकसभा आहे, वय 35 आहे. 25, 30, 35 या गोष्टीमध्ये तुमचं कन्फ्युजन होत राहील. ठीक आहे, पुढे लाभाचे पद. मी काय बोललो तुम्हाला? लाभाचे पद केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्राधिकरण किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाअंतर्गत लाभाचे पद धारण केलेले नसावे. आता हे तर म्हटलं मी तुम्हाला, तो गव्हर्नमेंट एम्प्लॉई नसावा सरळ सरळ. मग लाभाच्या पद मध्ये कोणत्या गोष्टी येत नाही? समजा करंट राष्ट्रपती असेल, हे लाभाचं पद नाहीये. विद्यमान उपराष्ट्रपती, करंट व्हाईस प्रेसिडेंट असेल, हे लाभाचं पद नाही. ते जर एखाद्या राज्याचे राज्यपाल असतील तर हे लाभाचं पद नाही. किंवा एखादे मिनिस्टर असतील, मंत्री असतील, हे लाभाचं पद नाही. थोडं कन्फ्युजन झालं होतं, दूर करा आता. 1, 2, 3, 4 या 4 गोष्टीला लाभाचं पद म्हणता येणार नाही. म्हणजे या कारणांवरून त्यांना निवडणुकीत भाग घेऊ नका असं अडवल्या जाणार नाही, कारण हे लाभाचे पद नाहीये. करंट प्रेसिडेंट, विद्यमान राष्ट्रपती, करंट व्हाईस प्रेसिडेंट, विद्यमान उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि मिनिस्टर हे निवडणुकीत भाग घेऊ शकतात. निवडणुकीत म्हणजे सरळ सरळ निवडणुकीत म्हटल्यापेक्षा राष्ट्रपती पदासाठी उभे राहू शकतात. मग कोण उभं राहू शकत नाही? कोण उभं राहू शकत नाही? तर केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्राधिकरण किंवा इतर कोणते सार्वजनिक एम्प्लॉई म्हणजे सरळ सरळ गव्हर्नमेंट एम्प्लॉई, हे 4 पद सोडून राष्ट्रपती निवडणुकीसाठी उभा राहू शकत नाही. हे 4 पद असणारा राष्ट्रपतीसाठी उभा राहू शकतो. ठीक आहे, क्लिअर झालं आता? होतं कधी कधी कमी जास्त. पुढं मग आता हे काय, राष्ट्रपती उभं करायचंय. समजा मला राष्ट्रपती पदासाठी उभं राहायचं आहे, तर माझ्या मागे पहिले 10 मतदार, 10 जणांचा सपोर्ट लागत होता आणि त्या 10 जणांच्या मागे 10 जणांचं अनुमोदन. तुम्ही शाळेत म्हटलं असेल ना, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे आहेत आणि दुसरा एखादा यायचा, या या व्यक्तीने दिलेल्या गोष्टीस माझे पूर्ण अनुमोदन आहे. असा लहानपणी शिकलेले तुम्ही किंवा बघितलेलं आहे शाळेमध्ये. तसं 10 जणांनी मला सपोर्ट केला आणि 10 जणांनी मला अनुमोदन दिलं आणि माझी 2,500 रुपये मी डिपॉझिट केलं. हे असं 1997 पूर्वी व्हायचं. पण आता काय केलं त्यांनी, इथे जास्त लोक राष्ट्रपती पदासाठी उभे राहायचे, कारण 10-10 जण सपोर्ट करणं काही अवघड गोष्ट नाही. मग ही जी घाई आहे, गर्दी आहे, ही गर्दी टाळण्यासाठी त्यांनी संख्या वाढवली. 50 मतदार म्हणजे 50 जणांनी सपोर्ट केला पाहिजे की हा आम्हाला राष्ट्रपती म्हणून चालतो. दुसऱ्या 50 जणांनी सपोर्ट केला पाहिजे की या 50 जणांना आम्हाला पूर्ण अनुमोदन आहे. म्हणजे टोटल 100 जणांनी सपोर्ट केला पाहिजे. आता 100 जण सपोर्ट करतील, विचार करा तुम्ही. 100 जणांचा सपोर्ट म्हणजे आता गर्दी होईल का राष्ट्रपती पदासाठी? नाही होणार. 3 ते 4, जास्तीत जास्त 2 ते 3 उमेदवार उभे राहू शकतात. 15,000 डिपॉझिट द्यावं लागेल आणि 16 म्हणजे 16.66% जर तुम्हाला वोटिंग मिळालं नाही तर तुमची रक्कम जमा होईल. ठीक आहे, पुढे राष्ट्रपतींची शपथ आणि प्रतिज्ञा. मग आता राष्ट्रपती झाले समजा, कलम 60 आहे, राष्ट्रपती पदावर नेमणूक झाली. त्यांची शपथ काय? मी माझे कार्य प्रामाणिकपणे पार पाडील. मी संविधान आणि कायद्याचे जतन, संरक्षण आणि बचाव करेल. मी भारतीय जनतेच्या सेवेसाठी आणि कल्याणासाठी स्वतःला वाहून घेईल. ही राष्ट्रपती शपथ आहे. ठीक आहे, बर ही शपथ कोण घेतं? मग राष्ट्रपती शपथ कोण घेते? राष्ट्रपतीची शपथ खूप महत्वाचं आहे.
शपथ कोण घेते राष्ट्रपतीची? राष्ट्रपतीला शपथ कोण घ्यायला सांगते? भारताचे सरन्यायाधीश, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. हे नसले तर सर्वोच्च न्यायालयाचे उपलब्ध असलेले सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश. हे जर अब्सेंट असतील तर सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश, त्या न्यायालयामधले सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश इथे शपथ घेऊ शकतात. नोंद: राष्ट्रपती म्हणून कार्य करणाऱ्या कोणत्याही हंगामी व्यक्तीला हीच शपथ घ्यावी लागते. राष्ट्रपती म्हणून कार्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हीच शपथ घ्यावी लागते. बघा शपथ काय या तीन आहे. कोण घेतं? सरन्यायाधीश. सरन्यायाधीश जर नसतील, बिमार असतील, बिचारे आजारी असतील, तर ज्येष्ठ सरन्यायाधीश, सॉरी ज्येष्ठ न्यायाधीश, सर नाही, ज्येष्ठ न्यायाधीश म्हणजे सरन्यायाधीश म्हणजे सरळ सरळ भारतातला सर्वोच्च न्यायालयाचे चीफ आहे, चीफ. त्याच्यापेक्षा कोणीच न्याय देऊ शकत नाही, त्यांच्यापेक्षा मोठा कोणीच नाहीये न्याय देण्यामध्ये, त्यांना सरन्यायाधीश म्हणतो. ते जर अब्सेंट असेल तर त्या न्यायाधीशामधला जो ज्येष्ठ आहे, जो सर्वात मोठा आहे, असा न्यायाधीश शपथ घेऊ शकतो. मी ज्या गोष्टीला मी जास्त डीप मध्ये जाते, तुम्ही लक्षात ठेवा, हे प्रश्न पेपरला विचारले जातात. भरपूर पेपर, मागचे प्रिव्हियस इयर पेपर बघा तुम्ही, या गोष्टीवरती किती प्रश्न विचारलेले आहेत. पुढे, राष्ट्रपती पदांच्या संविधानात्मक अटी, कलम 59 काय म्हणते बघा. राष्ट्रपती पदासाठी कलम 59 काय म्हणते आता? संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसावेत. निवडून आलेले व्यक्ती कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसावेत. ठीक आहे. जर सदस्य निवडून आला तर पदग्रहण तारखेपासून ती जागा रिक्त मानली जाते. म्हणजे जर ते निवडून आले तर लोकसभेतून असू द्या, राज्यसभेतून असू द्या, ती जागा त्यांची ऑटोमॅटिक रिक्त होईल जाईल. म्हणजे ते सदस्य राहणार नाही, लोकसभेचे सदस्य राहणार नाही, राज्यसभेचे सदस्य राहणार नाही. केव्हा? ते निवडून आल्यानंतर. दुसरं, त्यांनी कोणती इतरही लाभाचे पद धारण करू नये. लाभाचे पद सांगितले मी तुम्हाला. लाभाचे पद म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणून कुठेच त्यांनी धारण करू शकत नाही. कळालं? त्यांच्या अधिकृत निवासस्थानचा विनाभाडे वापर करण्याचा अधिकार. त्यांना राष्ट्रपती भवन हे विना भाडे करण्याचा अधिकार देण्यात येईल. राष्ट्रपती भवन फ्रीमध्ये राहील त्यांच्यासाठी. संसदेने कायद्याने निर्धारित केलेले वेतन, भत्ते, विशेष, आता ह्या गोष्टीत जास्त कोणी विचारला जाणार नाही, कारण हे जनरल आहे ना. राष्ट्रपती भवन मिळणारे तुम्हाला, वेतन मिळणारे, भत्ते मिळणारे, न्यूजपेपर म्हणा, पेट्रोल म्हणा, सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये कोणतीही कपात करता येणार नाही, हे महत्वाचं आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये जे ते मग त्यांना वेतन ठरवून दिलेलं होतं सुरुवातीला, राष्ट्रपती निवडून आल्यानंतर जे सुरुवातीला वेतन होतं त्यांचं, तेच वेतन त्यांचं राहील जोपर्यंत ते त्या पदावर आहे. वेतन वाढू शकतं पण कमी होऊ शकणार नाही. या 5 गोष्टी आहे संविधानाच्या अटी त्यांच्यासाठी. पुढे, आता हा प्रश्न पेपरसाठी नाहीये, असा टॉपिक पेपरला येत नसतो. कोणाचा पगार किती आहे हा असा प्रश्न, खासदाराचा पगार, आमदाराचा पगार वगैरे ह्या गोष्टी पेपरला येत नसतात. पण आपल्याला शिकण्यासाठी एक स्लाइड ऍड केली मी तुमच्यासाठी. 5 लाख रुपये महिना आहे सध्या त्यांना, 50% त्यांना पेन्शन मिळेल. ठीक आहे. त्याच्यासोबत निवासस्थान, फोन, कार, वैद्यकीय उपचार, सगळ्या गोष्टी, दर कार्यालयीन खर्च दरवर्षी 1 लाख रुपये मिळतील त्यांना. निवृत्त राष्ट्रपतींच्या पेन्शनचा, कुटुंब पेन्शन, कुटुंबांनाही 50% पेन्शन मिळेल. जोडीदारासाठी 20,000 रुपये त्यांना दरवर्षी खर्च मिळेल. बघा, तुम्हाला जर राष्ट्रपती जोडीदार सापडला तर तेवढ्या सुविधा आहे तुमच्या. ठीक आहे. पुढे, राष्ट्रपतींचे विशेष अधिकार आणि संरक्षण. बर, आता राष्ट्रपतींचे काय विशेष अधिकार आहे? शेवटी आलो आपण, काही विषय नाही, शेवटच्या ठिकाणी आलो आपण. राष्ट्रपतींचे विशेष अधिकार, वैयक्तिक संरक्षण. राष्ट्रपतींना त्यांच्या अधिकृत कृतीसाठी कायदेशीर उत्तरदायित्व, पूर्ण वैयक्तिक संरक्षण असते. समजून घ्या. राष्ट्रपतींना त्यांच्या अधिकृत कृतींसाठी कायदेशीर उत्तरदायित्वातून पूर्ण वैयक्तिक संरक्षण असते. म्हणजे त्यांनी एखादा कायदा पास, म्हणजे एखाद्या बिलावर त्यांनी स्वाक्षरी केली, साईन केली, तर त्या साईनसाठी ते जिम्मेदार राहणार नाही. सरळ सरळ त्यांनी फक्त ते पास करून दिलेले, म्हणजे जिम्मेदारी यांना नाहीये. हे त्यांचं संरक्षण आहे. ठीक आहे. दुसरं, फौजदारी कारवाई. कार्यकाळात त्यांच्यावर कोणत्याही फौजदारी कारवाया सुरू करता येत नाही. त्यांना अटक किंवा तुरुंगवास होऊ शकत नाही. राष्ट्रपती असताना त्यांना अटक किंवा तुरुंगवास होऊ शकत नाही. दिवाणी कारवाई, क्रिमिनल, हे होतं क्रिमिनल, सिव्हिल. त्यांच्या वैयक्तिक कृतींबद्दल दिवाणी कारवाई सुरू केली जाऊ शकते, परंतु त्यासाठी 2 महिन्याची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. त्यांच्यावर कोणतीच क्रिमिनल प्रोसिजर करता येणार नाही,
पण वैयक्तिक कृतीबद्दल त्यांनी स्वतःची जी वैयक्तिक कृती केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांना कारवाई करता येते. पण अशी कारवाई करण्यासाठी 2 महिन्याची त्यांना नोटीस द्यावी लागते अगोदर, की आम्ही तुम्हाला ही तुमच्यावर कारवाई करणार आहोत. तर त्यांना 2 महिन्याची नोटीस देणे बंधनकारक आहे. बघा, लीगल राष्ट्रपतींना त्यांच्या अधिकृत कृतीसाठी, ही अधिकृत कृती झाली, त्यांना जबाबदार धरल्या जाणार नाही. दुसरी गोष्ट, क्रिमिनलसाठी त्यांच्यावर फौजदारी कारवाई करता येणार नाही. जी सिव्हिल आहे, वैयक्तिक कृतींबद्दल त्यांच्यावर कार्यवाही केली जाऊ शकते, पण 2 महिन्याची नोटीस त्यांना द्यावी लागेल. पुढे, राष्ट्रपतींचा पदावधी आणि पुनर्निवडणूक. किती वर्षासाठी राष्ट्रपती असू शकतात, पुनर्निवडणूक मध्ये ते भाग घेऊ शकतात का नाही? बघा, आता जेव्हा राष्ट्रपती झाले पहिल्या दिवसापासून 5 वर्ष राष्ट्रपती होऊ शकतात ते. ठीक आहे. राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतींना उद्देशून कधी पद सोडू शकतात. राजीनामा जर द्यायचा असेल तर उपराष्ट्रपतींना त्यांना लिहून द्यावे लागते, मी राजीनामा देत आहे. कोणाला द्यावं लागते? उपराष्ट्रपतींना. इथे गेम होऊ शकतो तुमचा. राष्ट्रपती आपला राजीनामा सरन्यायाधीशांना, पंतप्रधानांना लिहून देतात. असेच तर बघा, असंच तर छोट्या छोट्या गोष्टी पेपरमध्ये गेम करतात मित्रांनो आपल्या. राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल तर उपराष्ट्रपतींना लिहून द्यावं लागते. किती वर्ष राहू शकतात ते? 5 वर्ष. जर राजीनामा नसेल द्यायचा किंवा पदावरून नसेल हटवायचं तर नवीन उत्तराधिकारी पदभार स्वीकारेपर्यंत राष्ट्रपती आपला 5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतरही पदावर कायम राहतात. हाही जसाच्या तसा जनरल प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. 5 वर्ष संपले समजा. किती वर्ष संपले? 5 वर्ष. आणि काही कारणास्तव जी राष्ट्रपतींची येणारी निवडणूक आहे ती 2-3 महिने लेट झाली, तर त्या 2-3 महिन्यापर्यंत जरी 5 वर्ष संपलेले आहेत तरी ते राष्ट्रपती पदावर राहू शकतात आणि राहतातच त्या नवीन निवडणुकीपर्यंत. पुनर्निवडणूक होऊ शकते का? ते या पदासाठी पुन्हा निवडून येण्यास पात्र आहेत. ते कितीही वेळा राष्ट्रपती होऊ शकतात. कितीही वेळा, महत्वाचा आहे, कितीही वेळा. फक्त 2च वेळेस, फक्त 3च वेळेस असा शब्द टाकला तर प्रश्न चुकला. ते कितीही वेळा राष्ट्रपती होऊ शकतात, पण अमेरिकेत एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 2च वेळा राष्ट्रपती होऊ शकते. किती वेळा? 2 वेळा. हे एवढं लक्षात ठेवा. अमेरिकेत 2च वेळा आहे, भारतात किती वेळा राष्ट्रपती होऊ शकते. पुढं, राष्ट्रपतींवरील महाभियोग प्रस्तावना. शेवटचं आहे आता, जास्त नाही राहिलं. आता राष्ट्रपतीची निवडणूक बघितली आपण, कोण राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतो ते बघितलं आपण. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग कोण नाही घेऊ शकत ते बघितलं आपण. राष्ट्रपतींच्या वोटांची व्हॅल्यू कशी असते ते बघितलं. राष्ट्रपतीची सिंगल ट्रान्सफरेबल वोट, एकल संक्रमणीय मत पद्धत कशी असते ती बघितली आपण. त्याच्यानंतर राष्ट्रपती पदासाठी आवश्यक पात्रता बघितली, 35 वर्ष वगैरे वगैरे. त्याच्यानंतर राष्ट्रपतींची शपथ बघितली. ठीक आहे. त्याच्यानंतर संविधानाच्या काही अटी बघितल्या, त्यांची पेन्शन बघितली, सगळ्या गोष्टी बघितल्या. आता शेवटी बघायचं राष्ट्रपतींना पदावरून कसं काढतात हे बघायचं आपल्याला. बरोबर आहे ना? राष्ट्रपतींना जर पदावरून काढायचं असेल तर कोणती प्रोसिजर आहे आता बघू ते आपण. जास्त नाही, 5 मिनिटाचं लेक्चर बाकी फक्त. त्याला म्हणतात महाभियोग प्रक्रिया, इम्पीचमेंट, पदावरून काढणे. राष्ट्रपतींना त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी पदावरून हटवण्याची निमन्यायिक प्रक्रिया, क्वासी ज्युडिशियल प्रोसेस, हे लक्षात ठेवा. हा शब्द महत्वाचा आहे. निमन्यायिक प्रक्रिया आहे. महाभियोग काय आहे? एक निमन्यायिक प्रक्रिया आहे. निमन म्हणजे थोडीशी न्यायिक प्रक्रिया आहे. कसं? एकमेव कारण, राष्ट्रपतींना जर पदावरून हटवायचंय तर एकमेव कारण आहे, इथं तुम्ही मोठा स्टार मारू शकता असा, राष्ट्रपतींना पदावरून हटवण्यासाठी फक्त एकच कारण आहे, संविधानाचा भंग. जर संविधानाचा भंग केलेला असेल तर याच कारणास्तव महाभियोग प्रक्रिया चालवल्या जाते. संविधानाचा भंग याच कारणासाठी महाभियोग प्रक्रिया चालवली जाते. त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच कार्यासाठी महाभियोग ही प्रक्रिया होणार नाही. आणि महाभियोग म्हणजे निमन्यायिक प्रक्रिया आहे. न्यायिक प्रक्रिया, निमन्यायिक प्रक्रिया फरक आहे. हा शब्द खूप महत्वाचा आहे. संविधानात संविधानाचा भंग या संज्ञेची कोणती व्याख्या नाही, पण संविधानाचा भंग म्हणजे काय हेच संविधानात सांगितलेलं नाही. मग ते कोण ठरवू शकतं? मंत्रिमंडळ ठरवू शकते. ठीक आहे. पुढे मग काय करता येईल? आता त्यांनी संविधानाचा भंग केलाच गो, तर मग संविधानाचा भंग जर केला तर मग काय प्रोसिजर असणार राष्ट्रपतींना पदावरून काढण्यासाठी? बघा, स्टेप 1, संसदेच्या कोणत्याही सभागृहात किंवा राज्यसभात आता बघा हे महत्वाचं आहे, लोकसभा असू द्या
किंवा राज्यसभा असू द्या, कुठेही महाभियोगाची प्रक्रिया सुरू करता येते. इथे गेम होऊ शकतो फक्त राज्यसभेतच, फक्त लोकसभेतच असं नाही, कुठे चालू करू शकता. ठराव मांडण्यासाठी कमीत कमी 25%. 1/4 म्हणजे काय? एकास 4 म्हणजे 4 म्हणजे 25% सदस्यांच्या स्वाक्षऱ्या पाहिजे. अरे 25% सदस्यांच्या, किती टक्के सदस्यांच्या? 25% सदस्यांच्या स्वाक्षऱ्या पाहिजे. पण 14 दिवसांची पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे. 14 दिवस अगोदर पूर्वसूचना द्यावी लागेल राष्ट्रपतींना. 14 दिवसाची पूर्वसूचना राष्ट्रपतींना, आम्ही तुम्हाला पदावून काढणार आहोत, 14 दिवसाची पूर्वसूचना द्यावी लागेल. 25% नोटीस म्हणजे एवढ्या जणांच्या सह्या. तिसरी स्टेप, प्रथम सभागृह. ज्या सभागृहानं चालू केलं, समजा राज्यसभेनं चालू केली किंवा लोकसभेनं चालू करू द्या, तिथे काय 2/3 म्हणजे जवळपास 66.66% याच्यापेक्षा जास्त बहुमत पाहिजे त्यांना पदावून काढून टाकण्यासाठी. 3-2 म्हणतात त्याला. हा ठराव दुसऱ्या सभागृहात जातो. ते सभागृह आरोपाची चौकशी करते. राष्ट्रपतींना उपस्थित राहून, बघा एकूण एक वर्ड महत्वाचा आहे भावांनो, याला पॉलिटी म्हणतात. राष्ट्रपतींना उपस्थित राहून बाजू मांडण्याचा अधिकार आहे. बाजू मांडण्याचा अधिकार नाही, झाला गेम. बाजू मांडण्याचा अधिकार आहे दुसऱ्या सभागृहात. ठीक आहे, पहिल्या सभागृहांचं म्हणणं ऐकलं त्यांनी, मग इथून मान्य झालं त्यांना की महाभियोग प्रक्रियेद्वारे त्यांना काढून टाकायचंय. की दुसऱ्या सभागृहात गेलो आपण. दुसऱ्या सभागृहात गेल्यानंतर तिथे राष्ट्रपतींना स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार असतो, नसतो नाही, असतो. मग जरी त्यांची बाजू चुकीची ठरली, मग स्टेप 5 येईल. दुसऱ्या सभागृहाने जर परत ठराव मंजूर केला, तोच 66.66% पेक्षा जास्त जर असेल की आम्हाला राष्ट्रपतीला पदावरून हटवायचं आहे, तर राष्ट्रपती पदावरून दूर होतात. ठीक आहे. बर, मग आता लास्ट, एकदम लास्ट, परत तीच गोष्ट. कोणती गोष्ट? की राष्ट्रपतींना पदावरून काढायचं आहे, तर मग याच्यामध्ये कोण सहभागी होऊ शकतं आणि कोण नाही? कोण सहभागी होऊ शकतं? संसदेच्या दोन्ही सभागृहाचे नामनिर्देशित सदस्य. हे सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकात भाग घेत नाही, पण महाभियोगात घेतात. कोण भाग घेऊ शकत नाही? राज्यांच्या आणि दिल्ली पुदुचेरी विधानसभांचे निर्वाचित सदस्य या प्रक्रियेत भाग घेऊ शकत नाही. हे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणूक भाग घेतात, पण महाभियोगात नाही. म्हणजे समजून घ्या तुम्ही, हे निवडणुकीत भाग घेत नाही, पण यांचा सहभाग महाभियोग प्रक्रियेमध्ये असतो. हे निवडणुकीत नसतात, हे निवडणुकीत असतात, पण इथे याच्यामध्ये ते भाग घेऊ शकत नाही. कारण आहे, ज्यांनी निवडून दिलेलं आहे ते त्यांना सपोर्ट करू शकतात. अशा गोष्टी त्यांनी काही ठरवल्या असतील नेत्यांनी, या गोष्टी लक्षात राहू द्या. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे नामनिर्देशित सदस्य भाग घेऊ शकतात, इलेक्टेड भाग घेऊ शकत नाही. याच्या उलट आहे. कशामध्ये? निवडणूक प्रक्रियेमध्ये इलेक्टेड मेंबर भाग घेतात, निर्वाचित सदस्य भाग घेतात, नामनिर्देशित सदस्य भाग घेऊ शकत नाही. पण पदावरून जर काढायचं असेल तर नामनिर्देशित सदस्य भाग घेतात, निर्वाचित सदस्य भाग घेऊ शकत नाही. आजवर कोणत्याही राष्ट्रपतीवर महाभियोग चालवलेला नाही, हे एक महत्वाचं आहे. आजपर्यंत ही वेळ आलेली नाही. ठीक आहे, असं आपण आजचं एक जबरदस्त लेक्चर बघितलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला थोडंफार अवघड वाटलं असेल, पण आजचा लेक्चर म्हणजे तुम्हाला 2 ते 3 मार्क्स नक्की मिळून देणार. परत बघा, नोट्स जबरदस्त तयार केलेल्या तुमच्यासाठी. अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा. आपलं ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक छोटासा कोर्स आहे 499 मध्ये. तिथे सगळं तुम्हाला नोट्स, पीपीटी, टेस्ट सिरीज सगळं काही मिळून जाईल. ठीक आहे, चालेल. जय श्री कृष्ण.